तुम्ही कोशिंबीर करताना कधी असं झालंय का की कोशिंबिरीला खूपच पाणी सुटलंय, त्यातील सलाड मऊ पडलंय, यामुळे या कोशिंबिरीची चव सुद्धा बिघडली. असे तुमच्या बाबतीत होऊ नये यासाठी मी आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळा स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यात शेवटी कोशिंबिरीसाठी सलाड चिरायला सुरुवात करा. जेवढ्या लवकर तुम्ही सलाड चिरून ठेवणार तेवढ्या लवकर ते मऊ पडणार. तसेच जेवायला जर वेळ असेल तर कोशिंबिरीसाठी चिरलेलं सलाड झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्या, यामुळे ते मऊ पडणार नाही. तुम्ही असेही करू शकता, अगदी जेवायला बसण्याच्या आधी कोशिंबिरीमध्ये मीठ आणि साखर घाला. या दोन्ही गोष्टी आधी घातल्याने कोशिंबिरीला खूप पाणी सुटतं आणि ती पानसट होते. तुम्ही कोशिंबिरीमध्ये जे दही घालणार आहात ते सुद्धा घट्ट आणि नुकतंच फ्रीजमधून काढलेलं थंडगार असावं. पातळ तसेच आंबट दह्यामुळे कोशिंबिरीतील सलाडचा कुरकुरीतपणा कमी होऊन ते मऊ पडतं. कोशिंबीर करण्यापूर्वी दही विस्करणी व्यवस्थित फेटून घ्या, जेणेकरून कोशिंबिरीमध्ये दही व्यवस्थित मिक्स होईल. तुम्ही या काही टिप्स कोशिंबीर करताना लक्षात ठेवल्या तर कोशिंबिरीमधील सलाड नेहमीच क्रंची राहण्यास मदत होईल, शिवाय तिला पाणीही सुटणार नाही. ही टिप जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.